आज पहाटे 3:30 वाजता हे आमच्या इथे वॉचमॅन जो कामाला होता त्यांनीच हे काम केलेलं आहे. त्यांनी सर्व इथे त्यांनी मागच्यापासून त्यांनी एंट्री केली आहे. म्हणजे आमचं जे किचन आहे तिकडे त्यांनी जो डोर उघडा ठेवला होता तिकडे त्यांनी एंट्री करून तो आतमध्ये आला. आतमध्ये येऊन ते देवीचा जो गर्भगृह आहे तिथला त्याच्याकडे ते सामान होता, हातला वगैरे ते असं ना तोडण्यासाठी ते स्क्रूड्रायव्हर वगैरे पक्कड वगैरे सर्व होते. पोलिसांनी सर्व ते मुद्देमाल ताब्यात घेतलेली आहे. तसं पण त्याने एंट्री घेतला, आतमध्ये गेला, कलर्शल गेट तोडला, मेन डोर तोडला त्याने, आतला गेट तोडला तोडून मग तो आतमध्ये गेला. देवीचं सर्व सामान जेवढे आमचे दागिने होते देवीच्या अंगावर नेसायचं, कारण हे देवी आमच्या खूप जागृत देवी आहे. आणि आज आमचा हे देवी कमीत कमी नाही म्हटलं तरी 70 वर्ष झाले आज स्थापित आहे आमच्या इथे बरं का. कुर्ला कॅम्प खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे पहिल्यांदा अशी घटना झालेली आहे. वॉचमॅनचं नाव रमेश. आता हे रमेश थापा आहे. ऍक्च्युली तो इथे 4 दिवसच झाला होता लावून. एखादी काय कोणाच्या रेफरन्स मध्ये आला होता आमच्याकडे. ते वॉचमॅनला आणतात तसंच तो आलेला होता. तसं त्यामुळे आम्ही तो कामावर होता, ड्युटीवर होता. आधार कार्ड वगैरे प्रूफ वगैरे त्यांनी दिलेली नाही. त्याला मागितलं होतं, त्याला आम्हाला पण समजलं नाही कारण ते आमच्याकडे जुना वॉचमॅन आहे. दागिने भरपूर होते. दागिने आता ते सांगता येत नाही कारण नेसायचे आम्ही ते देवीच्या अंगावर नेहमी दागिने असायचं. मंगळसूत्रापासून ते देवीचे मुकुट पासून ते सर्व काय होतं ते देवीचं सोन्याचं ते सर्व अंदाज काही सांगता येत नाही. ते आता त्याचं टेक्निकली किती काय होतं ते सांगता येणार नाही. पोलीस आहे आपल्या विठ्ठल पोलिसांनी चांगलं सहकार्य केलेले आहे. पडवळ साहेब जे आहेत सिनियर पी आहेत जे आहेत त्यांच्या टीम हे यांनी चांगलं सहकार्य केलेलं. पूर्ण टीम म्हणून त्यांनी 5:30 वाजता सकाळी सीसीटीव्हीचा त्यांनी डीव्हीआर वगैरे घेऊन गेला. त्याला तो काम केला ना, त्याला माहिती होतं तो डीव्हीआर वगैरे तो सर्व कट करून सर्व वायर काढून तो घेऊन गेलेला. परत तो तिकडनं तो उलट्या दिशेने तो आमच्या मंदिराच्या ऑफिसमध्ये पण जात होता कारण तिथे कॅश वगैरे ठेवायचा मी काय आमचे जे आहे म्हणजे कोणाला तर तिथे गेलं. पण आमचा पुजारी जे होते त्यांना आवाज आला की गेट तोडण्याचा वगैरे लोखंडी वगैरे काय. जेव्हा तो बाहेर बघितलं की हे दोघे वर होते. मग एक वॉचमॅन एका पुजारीने आम्हाला त्याला थांबवायचा प्रयत्न केला परंतु ते झालं नाही. ते धक्का मारून ते म्हणजे हे करून त्यांच्याकडे हत्यार होते करून ते दोघे फरार झाले. एक इकडनं गेला एक तिकडनं गेला. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.